हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इत्ता 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामधील महत्त्वाचा घटक दिलेली आकृती पूर्ण करा या पद्धतीचा प्रश्न या परीक्षेमध्ये विचारला जातो. या घटकाला अनुसरून आपण व्हिडिओ तयार करत आहोत. पहा, याच्यामध्ये बसणारा घटक पहा, याच्याकडे लक्ष द्या. या ठिकाणचा आकार, या ठिकाणचा आकार, या आकाराकडे लक्ष द्या व्यवस्थित. पहा बरं, या पद्धतीचा आकार कोणत्या पर्यायामध्ये आहे. तो आकार आपल्या सर्व स्पीकरच्या सारखा आकार आहे. याच्यावरून पहिल्या पर्याय क्रमांक 1 कट होईल. यामध्ये तो आकारच नाही आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये या पद्धतीचा आकार नाही आहे, तो या पद्धतीने असायला हवा होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 कट होईल. पर्याय क्रमांक 3 मध्ये त्या पद्धतीचा नाही आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही जर विचार केला तर नक्की तुम्ही उत्तरापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकता. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे. पहा, सोडवा. पहा आकार, आकाराकडे लक्ष द्या. जो आकार पाहिजे आपल्याला तो आकार सर्वजण याच्यामध्ये बसणारा आकार पाहिजे. म्हणजे या पद्धतीचा या ठिकाणी आकार पाहिजे. या पद्धतीचा 1 मध्ये आहे का, ते आतमध्ये बसणार आहे का, नाही. तर याच्यामध्ये आतमध्ये तो आकार याच्यामध्ये बसला पाहिजे. म्हणजे आकार या ठिकाणी आतमध्ये असायला पाहिजे होता. असा 2, 3, 4 मध्ये आहे. तर 2, 3, 4 मध्ये वरचा आकार बसतो. आता खालच्या आकाराकडे बघायचं की जो आकार कट होतो तिथनच ही तिरकी रेषा सुरू झालेली. इथे उभी रेष पुन्हा त्याला जोडलेली, मग तिरकी रेषा झालेली. पर्याय क्रमांक 3 कट होणार आहे. आता राहिला 2 आणि 4. फरक काय आहे याच्यामध्ये शोधा. म्हणजे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो की 2 पर्याय कट झाल्यानंतर राहिलेले 2 पर्याय आहेत. प्रश्न आकृती थोडा बाजूला ठेवा आणि उत्तर आकृतीमध्ये त्यांच्यामधले फरक शोधा. त्यांच्यामध्ये ते कसं असायला हवं हे समजून घ्या. की आपल्याला या ठिकाणी सरळ आकार पाहिजे. पर्याय क्रमांक 4 मध्ये काय झालेलं, इथे तिरका आकार आहे, इथे सरळ आहे. आपल्याला कसं पाहिजे, सरळ पाहिजे का तिरका पाहिजे, सरळ पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. म्हणजे एवढं सोपं असतं, फक्त आपण त्या पद्धतीनं विचार करत नाही. चला पुढील प्रश्नाकडे. स्क्रीनवर दिलेला आहे प्रश्न, सोडवा परत. बरोबर आहे, छान विचार करता आहात तुम्ही. या पायऱ्यासारखा आकार आपल्याला पाहिजे. पायऱ्यासारखा आकार पर्याय क्रमांक 4 मध्ये नाही, त्यामुळे बघितल्या कळत होईल. आता या ठिकाणी 3 मधली आकृती 1 मधली आकृती फिरवून दिली म्हणू शकतो आपण. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही आकार हा पूर्ण केला तर आपल्याला किती पाहिजेत रेषा पहा. 1, 2, 3, 4, 5, 6 रेषा पाहिजे. आता याच्यामधल्या रेषा मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6. आणि याच्यामधल्या रेषा मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पहा आपल्याला किती लागणार आहे. आपल्याला जर ही वरती आकृती पूर्ण केली आपण, पहा मी जर म्हणला की एखादा विद्यार्थी नाही सर ही पूर्ण करायची इथे आणि इकडेही पूर्ण करायची, या पद्धतीने आकार होईल. तो पर्याय क्रमांक 2 वापरला तर. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये जशीच्या तशी आपल्याला ती प्रश्न आकृती दिलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही कट होईल. आता या ठिकाणी पहा की जर आपल्याला आहे तो चौरस पूर्ण केला पाहिजे, आपण जर त्याच्यापेक्षा मोठा वाढवायचा म्हणलं तर मग त्याची लांबी वाढणार आहे, रुंदी वाढणार आहे. तो चौकोन त्या आकृतीच्या बाहेर जाणार आहे. बाहेर जाणारा पाहिजे का, बाहेर जाणारा नको आपल्याला.
म्हणजे तो एवढा तो पूर्ण झाला पाहिजे. त्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक 2 कट करावा लागेल. हा आकार आपल्याला चालणार नाही. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर याचं येणार आहे. चला मित्रांनो, पुढील भागाकडे वळूया. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. सोडवा पाहू. माझ्या अगोदर विचार करा. तो आकार पहा यमचा. यमचा आकार कशा पद्धतीनं आहे? यमचा आकार आपल्याला या पद्धतीनंच असला पाहिजे. यमचा आकार इथे आतमध्ये अशा रेषा आलेल्या आहेत, सरळ नाही आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जुळला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी शर्टच्या कॉलरसारखा या ठिकाणी आकार पहा या पद्धतीनं. याच्यात आहे का तो आकार? 2 मध्ये नाही. 3 मध्ये या ठिकाणी आपल्याला असं असलं पाहिजे होतं, पण तो आकार नाही आहे 3 मध्ये. 4 मध्ये इथे सरळ तिरकी रेषा अशी असायला हवी होती. म्हणून 4 पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1 हा 2017 सालच्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. सोडवा पाहू. माझ्या अगोदर उत्तर काढा. बरोबर आहे. तुम्ही छान विचार करायला लागलेला आहे. हा कर्व आकार पहा. या कर्वसारखा आकार जेवढा मोठा पाहिजे तेवढा 1 मध्ये नाही. आता 2 मधला 3 मधला हा कर्वचा आकार जेवढा पाहिजे तेवढा मोठा नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कट होईल. आता पाहिलं तर 4 देखील कट होणार आहे त्याच्यावरनं, की तो आकार पाहिजे जेवढा तो कर्वच्या आकारावरनंच आपण बघतोय फक्त. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे, केवळ कर्वच्या आकारावरनं पाहिलं. नंतर बाजूचा पुढला आकार पाहिला आपण. पुढला आकार ही अशी तिरकी रेष या ठिकाणचा हा आकार 1 मध्ये आहे का हो? हा आकार नाही. आता 2 मध्ये इथं जी तिरकी रेषा पाहिजे होती असा कर्व इथं, आणि मग तिरकी रेषा इथे नाहीये, मग 3ही नाहीये. 4 मध्ये पहा हा आकार सरळ पाहिजे आपल्याला, इथे कर्वचा आकार दिलेला आहे म्हणून 4ही पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. या पद्धतीनं विचार जर आपण केले तर आपल्याला परफेक्ट आपण त्या पद्धतीनंच विचाराच्या पद्धतीनं जातो आणि प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेत असतो. जो शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार आहे ना, तो विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. तर बघताना आपण विचार हा कसा असला पाहिजे, की शास्त्रीय दृष्टिकोनातून याच्यामध्ये बसणारा आकार पाहता येते. याच्यामध्ये जर आपण आकृती पूर्ण केली तर हा आकार पहा. हा आकार या आकारामध्ये बसणारा आकार पाहिजे. यामध्ये बसणारा आकार म्हणजे बाहेर आपल्याला आलेलं असलं पाहिजे. आता 2, 3, 4 मध्ये पहा. 2, 3, 4 मध्ये ही आकृती जशी तशी दिली नाही, फिरवून दिलेली आहे. त्यामुळे हे बाहेर आलेला आकार पाहिजे होता. तो बारकाईनं पहा, समजून घेतल्यानंतर कळायला लागतं आपल्याला. या आकार जेवढा पाहिजे ना बाहेर, हा भाग हा खूप बाहेर दिलेला. आणि या ठिकाणच्या या रेषा पहा, या रेषा ही आकृती जुळवायला जावा तुम्ही. ही जुळवायला गेला तर या ठिकाणचा आकार असा पाहिजे होता. या ठिकाणचा आकार या पद्धतीनं असायला हवा होता. तो नाही आहे 2 मध्ये, त्यामुळे 2 पर्याय कट होईल. आता राहिला 3 आणि 4. 3 मध्ये पहा, ही आकृतीचा आतमध्ये आकार तो बसणारा आहे ना, तो कसा पाहिजे होता. तो बारकाईनं समजून घेतल्यानंतर आपल्याला गोष्टी कळायला लागतात. पहा या ठिकाणचा आकार 4 मधला तिरका पाहिजे होता आकार, त्यामुळे 4 नंबरचा कट होईल. या ठिकाणी थोडासा गोंधळ होतोय. आपण उत्तरापर्यंत जातो आहोत, पण आपल्याला ते लक्षात येतं. या ठिकाणी पहा, थोडंसं आपण हे कोडून टाकतो पुन्हा. या ठिकाणचा हा आकार यात बसणारा नाहीये, तो बसत नाहीये. की पहा या ठिकाणी हा फिरवून आकृती लावली
पर्याय क्रमांक 3 बसू शकतो. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 1 याच्यावरती जरा विचार करायला हवा आपल्याला. 2 नंबरचा तर पर्याय आपण कट केलेलाच आहे. 2 नंबरचा पर्याय लगेच कट होतोय की जो आकार बसणार आहे तो बसत नाही आहे. आता 1 नंबर आणि 3 नंबर मधला भाग पहा बरं पुन्हा एकदा. ही आकृती 1 नंबरची फिरवून वापरायला जोडायला जावा. फिरवून जोडायला गेली तर तो कसा आला पाहिजे होता भाग. याच्यामधला भाग या वक्रच्या बाजूला, या वक्र भागा इकडेच हे असे आले पाहिजेत. वक्रच्या बाजूलाच हे आले पाहिजेत. आणि इथं काय होते, उलट होते. त्यामुळे हा जोडायला गेला तर आकार जुळणार नाहीये. तो आकार वक्रच्या बाजूलाच फुगीर पाहिजे. फुगीर पहा, ही बाजू फुगीर आहे आणि या बाजूलाच वक्र भाग आहे. तो या ठिकाणी 3 मध्ये जुळत नाही पहा. त्यामुळे 3 नंबर ही कट होतोय आणि उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. आपलं उत्तर चुकलं म्हणजे त्या ठिकाणी विचार करायला आपल्याला थोडासा हे झालं. पण पर्याय कट पद्धत करत जात असताना आपण ते डोळ्यांनी पाहतो आहोत. त्यामुळे जरी असा गोंधळ झाला तरी आपल्याला लगेच उत्तरापर्यंत आपण जात नाही, लगेच उत्तर नोंदवत नाही आपण. ही प्रत्येक गोष्ट आपण बारकाईने समजून घेतो आहोत. हे बारकाईनं बागणं गरजेचं आहे. किंवा ही आकृती बघा ना, तुम्ही पूर्ण करून बघितली असते तर जो भाग आहे कर्वचा म्हणजे बसणाऱ्या भागामध्ये गोलाच्या बाजूला पाहिजे. हे म्हणजे बसणारा जो आकार आपण भरलेला आहे त्याच्यामध्ये बसणारा आकार त्याच्यामध्ये एक देखील कन्फ्युजनच करते. नाही, उत्तर पर्याय क्रमांक 3 येत आहे. म्हणजे याच्यामध्ये गलत होतीये, 1 नाही आहे. कारण तो बसवला तर तो फिरवून बसवायला गेला तर तो भाग हा पहिला नंबरचा आकृती जर फिरवली आपण तर ती त्याच्यामध्ये बसत नाही आहे. 3 नंबरचा बसतो योग्य. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया. असे कन्फ्युजन करणारे आपल्याला प्रश्न आले पाहिजेत. आपल्या विचाराला चालना देणारे प्रश्न असले पाहिजेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोणता आकार जोडला तर चौकोन पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी हा आकार जर आपण असा पूर्ण केला तर असा पूर्ण करावा लागेल. या आकाराचा पहा बरं कुठे जुळेल. या पद्धतीचा आकार पर्याय क्रमांक 3 मध्ये जुळेल. हा आकार तिथं जुळत नाही. 1 नंबरचा 2 नंबरचा आहे तो फिरवून जरी जोडायचा म्हणलं तर त्याचा हा समद्विभुज, त्याच्यात 2 बाजू सारखे आहे. आणि इथं जर पाहिलं तर ही बाजू आणि ही बाजू सारखी येणार आहे. काटकोन त्रिकोण तर तिथे येऊ शकत नाही, असा कुठंच बसत नाही आहे काटकोन त्रिकोण. त्यामुळे 4 नंबर ही पर्याय कट होतो. 2 आणि 3 मधलं कन्फ्युजन आहे. 2चा आकार लहान आहे आणि समद्विभुज आहे, तो फिरवून बसवावा लागेल. पण त्याची लांबी ही जी आहे ही लांबी ही पुरेशी नाही आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. कळलं, पुढील प्रश्नामध्ये जो बसणारा आकार आहे तो बारकाईनं पहा. सगळ्या गोष्टी बघत बसायचं नसतं. हा जो बसणारा आकार आहे ना, या ठिकाणचा हा आकार पहा. तो यम सारखा आकार, म्हणजे सरळ रेषा आलेली पाहिजे. इथं सरळ रेषा आलेली नाही आहे. पहिला पर्याय कट होईल. आता 2 मध्ये बसतोय. 3 मध्ये पहा बघा तो किती बाहेर गेला आणि इथं हाही तुकडा येणार आहे तिथं. त्यामुळे 3 देखील नाही बसणार. आता राहिला 2 आणि 4. 2 मधला हा आकार कसा, इथे कोणता कोण आहे, काटकोन आहे. आपल्याला काटकोन पाहिजे का या ठिकाणी. या ठिकाणी जो तयार होणार आहे तो लघुकोन पाहिजे. पर्याय क्रमांक 4 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. पहा पर्याय क्रमांक व्यवस्थित बारकाईनं पहा. हे एका रेषेत आहे हे समजून घ्या. ही रेष आणि ही रेष एका लाईनमध्ये आहे.
म्हणजे एका लाईनमध्ये आलं पाहिजे, सर्व येत आहेत एका लाईनमध्ये. आता या ठिकाणचा आकार पहा, या ठिकाणचा हा आकार आहे ना, हा आकार पहा बारकाईनं. तो आत बाहेर जाणारा झिगझॅगचा आकार आहे ना, तो आतमध्ये जाणार आहे, बाहेर पण जाणार आहे. मी दोन्हीकडे पाहिजे तो सारख्या पद्धतीनं. या ठिकाणी पहा बरं, नुसता हा व्ही सारखा आकार झालेला आहे, त्यामुळे नाही चालणार हा. आता या ठिकाणी झालेला जो आकार आहे, याची लांबी रुंदी, हा आकार, याची ही रुंदी पहा, ही रुंदी पहा, जेवढी पाहिजे तेवढी नाही आहे ती. त्यामुळे 2 नंबरचाही पर्याय कट होईल. आता पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये तर तो आकार जुळतच नाही आहे, त्यामुळे 4ही कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 जास्त योग्य आहे. जास्त योग्य म्हणजे आहे उत्तर 3 नंबर आहे. पण म्हणताना म्हणावं लागतं जास्त योग्य असं विचार करताना. उत्तर काढताना आपल्याला त्या पद्धतीने विचार करावा लागतो. चला पुढील आकार पहा. या ठिकाणी आतमध्ये बसणारा पाहिजे भाग, हा आतमध्ये बसणारा असा भाग पाहिजे. तो 2 नंबरमध्ये नाही आहे. आतमध्ये बसणारा भाग पर्याय क्रमांक 2 मध्ये नाही आहे, 1, 3, 4 मध्ये आहे. आता याची उंची पहा, या उंचीनुसार पर्याय क्रमांक 3 आणि 4 कट होतील आणि उत्तर पर्याय क्रमांक ह्या पहा, उंची ही आणि ही पहा, 1 नंबरमध्ये उंची बरोबर जुळते. 2, 3 आणि 4 मध्ये जास्त लांब आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4 कट होईल. जर इथं 4 नंबरचा जुळवला तर हा अजून मोठा वाढणार आहे, त्यामुळे 4 नंबर कट. 3 नंबरमध्ये बघितला तर हा जो आकार आहे, त्याची या ठिकाणचा कोन आहे, तो कोन या ठिकाणी जास्त विशाल कोन आहे, म्हणजे तो जास्त पसरट आहे. इथे पहा तो कोन बरोबर जुळतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नाकडे हा जो कोन आहे तो बसणारा आहे. पहा 2 नंबरमध्ये तर तो बसणार नाही आहे, 2 नंबर पहिल्या कट होते. 3 नंबरमध्ये त्याला तोच आकार जुळवून काय होणार नाही, चौरस पूर्ण. आता राहिला 1 आणि 4 मध्ये. 4 मध्ये काय करावं लागेल, तो फिरवून वापरावा लागेल. जर सरळ असेल तर फिरवून वापरायचे काही कारण आहे का? सरळ जर हा आकार या ठिकाणी बसत असेल तर तो आकार असा उलटा करून फिरवून बसायची गरज आहे का? नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नाचा तो खड्डा आहे तो भाग पहा, त्या खड्ड्यावरती लक्ष केंद्रित करा. हा खड्डा म्हणजे खड्ड्यात जाणारा भाग पाहिजे आपल्याला, त्यामुळे पहिल्या 1 नंबरचा आणि 3 नंबरचा कट होईल. खड्ड्यात बसणारा भाग पाहिजे. मग या बाजूला तिरका पाहिजे, मग या बाजूला तिरका आहे का? नाही आहे, त्यामुळे हा पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जर बारकाईनं समजून घेतलं तर अगदी व्यवस्थित समजतंय. खूप बारकाईनं विचार करावा लागतो असंही नाही आहे. मोगम असा विचार केला तरी आपल्याला या उत्तरापर्यंत जाता येतं. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये वरचा जो आकार आहे त्याकडे बारकाईने लक्ष द्या. तो किती खोल आहे, किती रुंद आहे हे बघायचं असतं. मग या ठिकाणचा हा आकार जर तुम्ही बारकाईने बघितला, एवढाच आकार पर्याय क्रमांक 1 मध्ये बसेल का हो तो आकार? नाही. 2 मधला आकार पहा किती खोल आहे, एवढा आकार चालणार आहे का? नाही. 4 मधला आकार तर तो कसाच जुळत नाही आहे.
उत्तर पर्याय क्रमांक 3 येत आहे. हे बारकाईनं बघितल्यानंतर या ठिकाणी पहा, हा आकार या ठिकाणी जुळतोय. या पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पहा पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये आकाराकडे व्यवस्थित लक्ष द्या. हा तिरका भाग, असा तिरका भाग पर्याय क्रमांक 4 मध्ये नाहीये. आता तिरक्या भागाची जाडी किती पाहिजे, या जाडीवरून पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 कट होईल. आता राहिला 1 आणि 3. 1 आणि 3 मध्ये याची रुंदी पहा. ही रुंदी, या ठिकाणची रुंदी पहा बरं, कुठली रुंदी पाहिजे आपल्याला, 1 नंबर का 3 नंबर? तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी कट होणार आहे. तर याची जी जाडी पाहिजे आपल्याला, ही जाडी कमी आहे. या ठिकाणची जेवढी रुंदी अपेक्षित आहे तेवढी रुंदी नाही आहे, कमी आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 कट होईल आणि उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुन्हा एकदा. धन्यवाद.